मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये विधानसभेत जुगलबंदी बघायला मिळाली। मंत्र्यांना खातं कळतं की नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। आदित्य यांच्या वडिलांना कळत होतं म्हणून मला खातं मिळालं असं गुलाबराव पाटील म्हणतात। म्हणून तर तुम्ही पळून गेलात असा आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला। विधानसभेबाहेर सुद्धा आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना टोमणे लगावल्याचं बघायला मिळालं। आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे। आपण बोट दाखवून चालणार नाही। आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठका लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे। तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा। सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। एक मिनिट, त्यांच्या बाबाला मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून। बोला मंत्री महोदय, बोला मंत्री महोदय, बोला। त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। ठीक आहे, चला ठीक आहे, चला। तसंच दुसरे ते गुलाबराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात। काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात आणि ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे। आज विधान भवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काय तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला, त्यांनी मागे घ्यायला लावला, रेकॉर्डवरनं काढायला लावला। पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये तर फडणवीस साहेबांच्या इमेजबद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे। मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मला टपोरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरी याचा विचार करावा। याचं कारण असं आहे की ज्या विषयाशी संबंध नाही त्या विषयाचा प्रश्न विचारायचा आणि मी किती हुशार आहे अशा पद्धतीचं वागणूक मात्र या ठिकाणी सभागृहामध्ये करायची।